हॅलो. हॅलो. हा दादा, ते टायगर ग्रुप मधून बोलतायत ना? हो, बोलतोय. सचिन भैया पवार बोलतोय. बोला, कोण बोलतोय आपण? ज्योत्स्ना सातपुते बोलते. हं. ते दादांनी नंबर दिला तुमचा. तुम्ही पनवेलला कुठं असतात? हा, पनवेलला कुठं असतात तुम्ही? मी प्रॉपर तुळजापूरचं आहे. बोला, पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय सामाजिक. बोला, काय विषय? अच्छा. ते बहिणीला पैसे दिलते ना, काय 8 वर्ष झाले. माझे पैसे आहेत ना. तुमचे पर्सनल विषय आहे ना घरामधला आहे. अहो, पैसे दिलते ना मी माझ्या आईपाशी. हं. शेती इकली होती आम्ही आष्टीला. माझ्या नवऱ्याने इकली होती शेती. तर ते पैसे आम्ही आईपाशी ठेवायला देते. तर आईने काय केलं, बहिणीला कॅन्सर होणार होता. तर तिने काय केलं, आईने व्यवस्थित पैसे खर्चवले तिला. आता मी 8 वर्षापासून पैसे मागते, पैसे देत नाही. आणि जे माझे 2 मुलं आहेत ना, तर हं. शाळेमध्ये जातात. ते एक दुसरे सर आहेत. तर ते पैशाची मला मदत करतात. तर ह्या काय म्हणतात, आज त्या दादांना सांगितलं होतं, ही बारकीची बहीण आहे ना, तर ती काय तुम्ही बोलती तुम्ही कुठले? त्यांना, मी तर पनवेलला राहते, कडाष्टीला दिलेलं आहे. प्रॉपर कुठले? प्रॉपर कडाष्टीला दिलेलं आहे. माझं माहेर नगर पातळी आहे. बरं. तुमची बहीण तर काय बहीण फोन उचलत नाहीये का काय पैसे देत म्हणून सांगते? ती बोलती मी पैसे नाही देणार, तुझ्या पोरांची शिक्षण मी करते. ती मला शिक्षणाला पैसे देतच नाही. आणि ती जे दादा आहेत ना, त्यांना जे मी फोन केला सकाळी, त्यांना ती सांगते खोटं की मी पैसे दिले म्हणून 3 लाख रुपये कुठल्या आपलं 9 कुठल्या तारखेला. कुठल्या दादा झाला? नाव काय होतं का दीदी त्यांचं? थांबा 1 मिनिट, त्यांचं नाव बघते मी. हे नाव काय आहे दीदी? हे नाव काय आहे यांचं? हे यांचं सचिन दादा आहेत. मी तर सचिन भैया पवार. अच्छा, तुम्हीच आहेत का? ते माझ्या नाही, नाव त्यांना मी सांगितलं, तेच माझ्या नाव सांगितलं होतं ते त्यांनी पण. माझ्या ते नावानं लातूरचे. हा. माझ्या नावानं मुलं बोलले असेल ते. अच्छा अच्छा. हं. ते फेसबुकला मी तुमचे व्हिडिओ बघते ना, तुम्ही अशी मदत करतात म्हणून मी तुम्हाला हो, फोन केला. मदत करतो ताई, पण तुमच्या घरामधला पर्सनल विषय ताई. आणि तुमची बहीण आहे, सख्खी बहीण ती. आणखीन राहिली गोष्ट तुमच्या फॅमिली इश्यू आहे ना. अहो, बरोबर आहे ते फॅमिली इश्यू, पण ते जे समोरच्याला समजायला पाहिजे ना, कवर मी शांत बसणार सांगा बरं. असं नाही की माझ्या नवऱ्याला पण कोणी आहे म्हणून सपोर्ट करण्यासाठी. माझा पण नवरा गरीब आहे. जर सकाळी जे बिचारा जातो इथं 9 वाजता, रात्री 12:30ला घरी येतात. तर दिले पाहिजे ना आपले पैसे, दाजीचे घेतलेत म्हणून. तुला जर वेळेत त्यांनी दिले तर तू टायमाला दे ना मग आता. तुझे झालं ना काम, भागलं ना, दिले पाहिजे ना. कवर माणूस गप्प बसणार बरं सांगा तुम्ही तरी. आज 9 वर्ष होत आलेत. मी गोडीत त्यांना पैसे मागते. काही सुद्धा कंप्लेंट सुद्धा केली नाही. जर मी दुसऱ्याला पैसे दिले असते तर मला व्याज तरी आलं असतं का नाही? जर मी माझ्या पोरांच्या नावावर टाकले असते, व्याजाने मला व्याज भेटलं असतं पोरांचं तरी. आणि माझी मुलगी तर, हा, बरोबर ना. जर माझी मुलगी आता, आमच्या दोघांशिवाय कोणी नाही मुलीला बघायला. मुलगा आहे एक मला. ए दिर्गेश, खिडकी बंद कर. दिर्गेश, खिडकी बंद कर आधी. लोक ऐकत आहेत. खिडकी बंद कर. आम्हाला जर उद्या समजा, आता मी हे टेन्शन घेऊन, गेल्या वर्षी इतकं मी टेन्शन घेतलंय, त्या डिप्रेशन मध्ये मी इतकी गेले, यांसाठी पैसे देत नाही म्हणून मी टेन्शन घेऊन घेऊन मला शुगर झाली. आता जर मी इतकी आजारी असते, समजा टेन्शन घेतलं आणि काय झालं तर मग कोण बघणार ह्यांना? बरोबर आहे. तुमची भावना समजून घेऊ शकतो मी. पण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा तुम्ही लीगली. काय करा, लीगली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. कंप्लेंट पण घेत नाहीत ना. तेच लोकं तेच विचार करणार ना, तुमचा पर्सनल विषय आहे घरातला. ते मग दादा मला काय म्हणले, तुमची आई असेल, तुमचे भाऊ असेल, त्यांना बोला ना एकदा. मग तेच त्यांना सगळ्यांचे नंबर ब्लॉक केले तिने. ती जरा स्वतःला लई शहाणी समजती. काय तेवढं करते? माझं काय सांग. काय करते नंबर, ती? बापाच्या मोबाईल मधून नंबर लॉक केलाय. जे मी आईला मोबाईल दिला ना, की तिच्या फोनवर नाही फोन करत म्हणून मी एक छोटा मोबाईल दिलेला आईला, स्वतः मी काय माझ्या करते? पैशाने घेऊन. तुमची बहीण काय करते ती ती? ती कामाला जाते कुठंतरी मॉल मध्ये. माहित नाही एवढं पण मला. मी काय जास्ती चौकशी नाही करत त्यांची. त्यांचं लग्न मी झालंय? बोलत नाही तिच्या संग जास्ती करून. पैसे देत नाही तर बोलायचं. त्यांचं लग्न झालंय का? हा, त्यांचं तिचं लग्न. लग्न झालंय. तिचा नवरा मेलाय तिचा. मग तिचा नवरा असला तर नवऱ्याला तर सांगायचं होतं. तुम्ही नवरा पण नाही इथं. आता तिच्या नवऱ्याला सुद्धा बरं, ठीक आहे. सांगितलं तर सांगा नंबर त्यांचा. तो, तुमचं जे एवढं आत्मा शांत करतो, नंबर सांगा त्यांचा. ती फोनच उचलत नाही ना पण ती. नवीन नंबर पण उचलत नाही का? हा. नवीन नंबर फोन उचलत नाही, मग कसं मदत करू नाही, तुम्हाला? तरी काय करा माहिती काय, मी तुम्हाला नंबर पाठवते आता व्हॉट्सअपला. तुम्ही तिला फोन ना. सांगा नंबर. हॅलो हा, बोला. ताई,
त्यांना तुम्हाला बोलायचं नाही वाटते. मी एकदा त्यांना बोलतो आणि तुम्हाला कॉल करतो. थांबा. नाही, ती माहिती का तुम्हाला काय सांगत माहिती का दादा, ती हं. म्हणन की मी तिला पैसे दिलेत म्हणून माझ्या पोरांसाठी. मी तुम्हाला प्रूफ पाठवू का कोणी पैसे भरलेत म्हणून शाळेमध्ये? आता ह्या 9 तारखेला शाळेत दुसऱ्या सरांनी मला जे मदत करतात त्यांनी पैसे भरलेले. आणि ही हो. काय सांगती, ही सांगते की मी पैसे 3 लाख रुपये दिले. तू जर माझे 1 लाख रुपये तुझी देण्याची अवकात नाही, तू 3 लाख रुपये मला केव्हा आणून दिले? आणि कधी हिने कोणत्या दिवशी मला कॅश पैसे दिले? ते तुमचं पर्सनल इश्यू आहे. बघतो मी त्यांना कॉल करतो एकदा. काय बघतो त्यांना मी. हा, तिला म्हणा तुला जर पैसे द्यायचे आहेत का नाही द्यायचे ते सांग. तू तुझ्या आईला इथं काही करून उद्याच्याला पाठव. मला विचारायचंय तिला पैसे द्यायचे आहेत का नाही. ती ठीक जर आहे. नाही आली ना बघतो मी दादा, ती त्यांना. ऐका ना दादा, ती जर नाही आली ना मी यांची कुठं ना कुठं सुपारी देणार. आणि भलं जरी मला जेलमध्ये जायला लागलं ना तरी चालेल, कारण मी लय सैन केले आतापर्यंत. असं नका काय करू, असं नका काय करू. बोलतो मी त्यांना तुमच्या ताईला. थांबा. हा हा बोला काय विषय? हा बोला तुम्ही आहेत ना, मला सारखा म्हणून बोलली. हा बोला. तुमचा हॅलो. कट केलो मी. हॅलो. हॅलो. हा नमस्कार दादा. नमस्कार. बोल मित्रा. तू कोण? तुझा काय परिचय? हा मी भाऊ बोलतोय. त्याचा भाऊ बोलतो का बाळा? ठीक आहे. हो सक्का भाऊ आहे. बरं बरं. माझा परिचय बाळा तुला. मी सचिन भैया पवार बोलतोय. टायगर ग्रुप माहिती आहे? ओके. हा माहिती आहे मला दादा, मी ओळखतो तुम्हाला. ओळखतो. सचिन भैया पवार बोलतोय. हो तुझ्या ताईला माहिती आहे तुला? माझा भाऊ, चुलत भाऊ बी आहे टायगर ग्रुप मध्ये. बरं बरं. ठीक आहे. काय हरकत नाही. ते तुमची मोठी बहीण फोन केली काय तर तुझ्या बहिणीसाठी दवाखान्यासाठी काय पैसे दिले. तुम्हाला ऐक ना, ऐका ना ऐक ना दादा, बाळा. काय झालं? माझं ऐक ना पहिले. त्याने काय काय बोलले तुला सांगतो मी. त्याने असं म्हणते की तुमच्या बहिणीला दीपाली ताईला दवाखान्यासाठी काहीतरी 1,20,000 रुपये दिले म्हणतात. आता माझी परिस्थिती कंडिशन खूप बेकार आहे दादा, मला हेल्प करा. मी त्यांना सांगितलं की ते तुमचं पर्सनल इश्यू आहे, त्यामध्ये मी मदत करू शकणार. तुमच्या घरगुती मॅटर आहे. बाहेरचं कोणी हा. पैसे देणार असलं तर बोललोच तुम्ही. नाही खूप रिक्वेस्ट हो. करायला लागले त्यांनी, म्हणजे खूप दादा मला खूप अडचण आहे तर बोला. ठीक आहे. तर तुम्हाला काय विषय नेमकं? ऐका ना दादा, आता कसं आहे ना, यो घरचा मॅटर झाला. ओके बरोबर. बरोबर की. आता दुसऱ्यांना सांगून फायदा नाही, पहिली बरं. गोष्ट तरी. हम्म. बाहेरचे पोलीसवाले बी काय करू नाही शकत. ते म्हणणार आहे बाबा तुम्ही तुमचं Yes, तुमचंच घ्या करून, काय करायचं काय. बरोबर बरोबर. बाहेरचे कोण आपल्याला काय बोलू नाही शकत. जो घरचा मॅटर म्हणल्यावर बरोबर बरोबर. आहे की नाही? आहे की नाही? आता बरं. आतापर्यंत दीदीला किती फोन, 17-60 फोन येऊन गेले बरं तिकडून. बरं. आहे ना, हिला त्रास होणार तर मला चांगलं नाही वाटणार ना दादा. नेमकं बरोबर आहे काय की विषय? नाही? नेमकं काय पैसे दिलेले पैसे काय आहेत झालं का? तुम्हाला ते ऐका ना, कसले पैसे नाही, पैसे कसले नाही, भले खरंचलेत पण आम्ही दिले बी आहेत तेवढे. त्यांना का? कसं आहे ना दादा, मी सांगतो, दर शाळेची फी 2 पोरांची किती येत असेल बाय चान्स? एक 10वीला आहे आणि एक 8वीला आहे, 7वीला. किती येत असेल बरं बाय बरं. चान्स तरी? किती येत असेल तुम्ही सांगा ना. ते आम्ही सगळे भरतो. हॅलो. हा दादा बोला. ताई, तुमच्या भावासोबत पण बोललो, तुमच्या ताईसोबत पण बोललो. त्यांनी म्हणतात की आम्ही पैसे टोटली सगळे दिलेले आहेत. आता तुम्ही कधी- पर्सनल विषय ताई तुम्ही बघून घ्या तुम्ही. माझ्याकडून जेवढं काय पैसे- मदत करायचं मदत केलं तेवढं मी. हा, त्याच्यामुळेच ना ती मला तुम्हाला म्हणली की तिला लाईनवर घेऊ नका, ह्याच कारणामुळे म्हणले ना मी तुम्हाला. माझ्याकडून जे काही मदत करायचं केलं तेवढं बोलणारच केलं. म्हणून. ते आता फोन उचलायला काय तयार नाही त्यात आता. ते तुमचा भाऊ बोलला, लहान भाऊ. हा त्यांना बोललो मी. हा हा जे माझ्याकडून काय मदत काय बोलत करायचं होता? केलं, पण तो काय म्हणतोय की आम्ही पैसे टोटली सगळे परत दिलेले आहे. पैसे दिलेच नाहीत दादा मला. मग जर मला पैसे दिले असते तर मी तुमची कशाला. ती बहीण आणि तुमची ते बहीण आहे ते फोन उचलत पण नाहीत आणि त्यांनी संवाद साधायला काही तयार नाही. तुमचे भाऊ बोललं की आम्ही पैसे सगळे दिलेले दादा म्हणून. तुमचा लहान भाऊ ओळखतो वाटतं मला. ठीक आहे. हा. ते जे काही आमच्याकडून ऐका ना. सहकार्य करायचा प्रयत्न केलो, तुम्ही काय करा पर्सनल जाऊन पोलीस स्टेशन मध्ये वाटल्यास कंप्लेंट करा तुम्ही. हा